रामकृष्ण हरी नर्मदे हर. आज आहे 29 जानेवारी 2026. आज आमचा पायी नर्मदा परिक्रमेचा 88वा दिवस आहे आणि आम्ही आहोत मोहंदी या गावामध्ये. सकाळचे आता 7 वाजलेले आहे. सगळे परिक्रमावासी सकाळ सकाळी उठले. काल जास्त आभाळ आलं होतं, पावसाचा अंदाजही होता. आजही आभाळ आहे, त्याच्यामुळे सगळेजण उठले. गरम पाण्याने काही थंड पाण्याने सर्वांनी स्नान केलं, पूजापाठ झाली. आणि आज आहे एकादशी. तर एकादशी निमित्त आपल्या गवळण मावशी यांनी रात्रीच खिचडी भिजू घातली, कारण आपण एका गृहस्थांची इथे थांबलो होतो आणि तिथेच परिक्रमावासींची सेवाही केली जाते. परिक्रमावासींनी पूजा पाठ स्नान करून सगळं आवरून बसलेले आहेत पुढे निघण्यासाठी. इकडे गवळण मावशींनी गरमागरम साबुदाण्याची खिचडी केलेली आहे. वा 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 वा, मस्तपैकी केली. आमच्या गवळण मावशींना कालपासून झोप नाही. काल जशा आल्या तशा चपातीचं पीठ मळलं, बेसन चपाती सगळं केलं. सकाळी 4लाच उठल्या, खिचडी केली, बटाटे चांगले त्यांनी तेलात फ्राय केले, शेंगदाण्याचा रात्री कूट केला. सकाळी सर्वांना चाय प्रसादी दिली, पाणी सर्वांचं तापवलं. इकडे काकी पोह्यांसाठी कोथिंबीर, टोमॅटो आणि मिरची चिरतायत. ज्यांना एकादशी नाही त्यांच्यासाठी. नर्मदे हर, नर्मदे हर. इथल्या या माता जी आहेत, खूप छान प्रकारे यांनी सेवा दिली. सीता मैया है. नर्मदे हर. तिकडे ललिता मावशी पोहे जे आहेत ते भिजून घेत आहेत. नर्मदे हर. साबुदाण्याची खिचडी झाली. त्यानंतर या ठिकाणी आता ज्यांना उपवास नाही त्यांच्यासाठी बालभोगसाठी पोहे बनत आहेत आणि पोहे तयार होईपर्यंत सगळे वाट बघतायत. इकडे चमचमीत असे पोहे झाले. बालभोग बनलेला आहे. कोण खिचडी प्रसादी खाते, कोण पोहे खाते. इकडे बघा द्रोणामध्ये चालू आहे खिचडी प्रसादी. इकडे ताटात घेतले पोहे. रुपा मावशींनी परातीत घेतलेत. इकडे ट्रे मध्ये पोहे घेतलेत. नर्मदे हर. इकडे चिखले बाबांनी डायरेक्ट खीर घेतलीये. त्यांना साबुदाणा खिचडी तिखट नाही आवडत. आणि आपण आता बाहेर बघूयात. जशी एखाद्या लग्नाची गडबड कशी असते घरामध्ये, तशी गडबड आहे सर्वांची. कोण काय करतय तर कोण काय करतय. नुसतं घरीच आल्यासारखं वाटतंय. हे बाबा जे आहेत या ठिकाणी सेवा देणारे. सगळ्यांनी आता उरकलेलं आहे आणि पुढच्या मार्गाकडे निघतोय आता. नर्मदे हर, नर्मदे हर. चलो. सकाळी सकाळी आम्ही निघालेलो आहोत पुढे. त्या मैयाजींनी खूप छान प्रकारे सेवा दिली आणि चाललेलो आहोत. आता 8-8:30 वाजलेले आहेत आणि शेजारी जर तुम्ही बघितलं असेल तर झाडी आहे, डोंगराळ भाग आहे आणि आदिवासी एरिया आहे. प्रचंड प्रमाणात थंडी आहे इकडे. काल रात्री पाऊस झालेला आहे. धुकंही हलकीशी पडलेली आहे. तुम्ही जर आजूबाजूला बघितलं तर 9 वाजलेले आहेत. तर आज आम्ही अमरकंटककडे प्रस्थान करतोय. तत्पूर्वी त्या पाठीमागे एक रामकुटी आहे. आज तिथे राहण्याचा निर्णय घेतो, कारण 17-18 किलोमीटर चालून जाणार आहोत. एकादशी आहे, थांबणंही गरजेचं आहे. उद्या अमरकंटकला जाऊयात, कारण आमचे आता 17 ते 18 दिवस राहिलेत घरी जाण्यासाठी. घरं पण खूप छान पद्धतीची आहे. तिकडे घरासमोर सारवलेलं आहे पिठाचं बांधकाम, कौलारू घर आहेत आणि अशा घरांमध्ये खूप छान वाटतं राहायलाही. आणि थंडीतही त्या ठिकाणी थंडी वाजत नाही आतमध्ये. पावसाळ्यातही उन्हाळ्यातही जास्त गरम होत नाही. दमट वातावरण आहे आणि धुकं पडलेले आहेत. आज कधीही पण पाऊस येऊ शकतो. या रस्त्याने निघालो होतो तितक्यात या माताजी चाललेल्या आहेत. त्यांनी आम्हाला शॉर्टकट सांगितला की तिकडनं न जाता या पगदंडीने जा,
म्हणजे पुढे एक पांढरं घर आहे, त्या पांढऱ्या घराजवळ रस्ता भेटतो. तर आमच्या माताजींनी केलेली आहे सुरुवात चालायला. वाट पण रोळलेली आहे, बघू कुठपर्यंत रोळलीत. एवढा फेरा वाचण्यासाठी बरं आहे ना हे जवळच्या जवळ. तुरीची शेत आहे. मोकळी शेती आहे सगळे. या शेतीच्या बांधाने आम्ही निघालेलो आहोत. इकडे पण पीक आहे आणि इकडे नांगरलेले शेतात तशी. तर बरोबर मधल्या रस्त्याने चाललेलो आहोत. तर परिक्रमावासी असे बांधाने चाललेले आहेत बघा. हा चला बघा, बाकीचे परिक्रमावासी पण तिकडनं आतून घुसलेले आहेत. आम्ही इकडनं आलो होतो. इतकं छान वाटतं ना, सकाळचं वातावरण आहे, हलकीशी थंडी लागतीये. म्हणजे थंडी आहे जास्त, पण आम्ही चालून आम्हाला एवढी हीट तयार झाली आहे. चलो आले सगळे. एवढं गवत आहे बघा आणि असा रस्ता आहे. जमीन पण ही चिरलेली आहे खालून, त्याच्यामुळे सावधानतेने यावं लागतं खाली नजर टाकून. शेतीचा मार्ग सोडून आम्ही पुन्हा आलेलो आहोत या डांबरे रस्त्यावरती. नर्मदे हर. मोठा हायवे सोडला ना, आता आतमध्ये शिरलो हर्रे गावापासून. हा अजून आम्हाला शॉर्टकट मार्गाने नेणारा रस्ता आहे. सकाळचं थंड वातावरण आहे आणि हलकी थंडी लागते, त्याच्यामुळे परिक्रमावासींनी एवढं जोराचं स्पीड पकडलेलं आहे चालण्यासाठी. गरमीत एवढं कोणी चालू शकत नाही. बरोबर एकामागून एक निघालेले आहे सगळे. हर्रे गावामध्ये आम्ही आता आलेलो आहोत आणि हर्रे गावाची माध्यमिक हे विद्यालय आहे. तर हर्रे गावापासून निघून पुढे एक डावीकडे रस्ता जातो. परिक्रमावासी चाललेले आहेत आणि हर्रे गावामध्ये पाटी लिहिलेलं आहे इथे, महानर्मदा परिक्रमा मार्ग. आणि जिल्हा आता यांना इथे अमरकंटकला अनूपपूर हा जिल्हा लागलेला आहे. आम्ही आता हर्रे गाव सोडून या पगदंडी वाटेने सगळे परिक्रमावासी आता जंगल मार्गाकडे निघालेले आहेत. पुढे चालून एक रोड आलेला आहे. हे बघा परिक्रमावासी कसे जात आहेत समोर एका लाईनीने. बरोबर एका मागोमाग एक चाललेले आहेत. नदी आहे, नदीला पाणी आहे सुंदर असं.
नर्मदे हर. एका मागे एक मुंगी सारखे चाललेत सगळे. छाटा नदीचं नाव आहे, छाटा, लोकल छाटा नदी. आदिवासी भाग आहे हा छत्तीसगड आणि मध्य प्रदेशचा. लिंबाच्या काडीने पोरग दात घासते बघा. नर्मदे हर. आता नदी पार करायची आहे आम्हाला. नदी पास करून परिक्रमावासी पुढच्या मार्गाला निघालेले आहेत. आणि शेजारी जर बघितलं तर वडाचं झाड आहे. खूप जुना असा वड वाटतोय हा. पाचोळा पडलाय सगळा खाली. नर्मदे हर. तर आम्ही पुढे आलो आणि पुढे आल्यानंतर आम्हाला लागलेला आहे जंगल भाग हा. नर्मदे हर. शांत वातावरण आहे. पक्ष्यांचा किलबिलाट आहे. कुठल्याही प्रकारे इथे प्रदूषण नाही आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे नर्मदे हर. नर्मदे हर गवळण मावशी. व्हॉट आर यू डुईंग? सकाळी आमच्या गवळण मावशीने सगळ्यांसाठी खिचडी बनवून घेतली. 4लाच उठल्या बिचाऱ्या. अरे बघा डब्यात भरून आणलेली आहे. जसं जसं टाइम भेटेल तशी खात ते. नर्मदे हर. पुढं खाते आता नको खातो मी आता नाही. नर्मदे हर. पुढे आल्यानंतर आम्हाला 2 मार्ग लागलेले आहेत. एक आहे मैया किनारी नीलकंठ आश्रम मार्ग 1.5 किलोमीटर वरती. पण आपल्याला पुन्हा इकडे यावं लागणार आहे या रस्त्याला. त्याच्यामुळे आपण तिथे न थांबता समोर जाणार आहोत. मागच्या वर्षी आम्ही या ठिकाणी 4:15 वाजता होतो. तर 5 वाजता होतो. 5 वाजताच्या नंतर काय ठराव झाला की पुढे आश्रम आहे गावामध्ये. मग
मग त्याच्यानंतर आम्ही चालत गेलो. त्यांनी सांगितलं की बस अभी ये तो पल्ला है, हाँ एक ही पल्ला छोड़ के दूसरा पल्ला जाने का है. हमको लगा कि यहाँ पल्ला करके समझ में हमने भी बात सच कर दी और सुन ली. हमको लगा नजदीक होगा करके. यहाँ से जब निकले मतलब इथून आम्ही निघालो तर आम्हाला 5-6 किलोमीटर, 5 वाजल्यापासून 5-5:30 आम्ही इथं होतो. त्याच्यानंतर आम्ही संध्याकाळची वेळ होती आणि म्हणले पुढे आश्रम आहे, शाळा आहे. हो म्हणजे धर्मशाळा आहे म्हणजे तिथं शाळेमध्ये सगळे परिक्रमावासी झोपतात म्हणले. आणि इथून गेल्याच्या नंतर आम्हाला 4-5 किलोमीटरवरती, 5-6 किलोमीटरवरती ते आलं. त्याच्यानंतर आम्हाला संध्याकाळी आमची कुठली सोय झालेली नाही. एक शाळा होती मराठी आणि नाही हिंदी शाळा होती. आणि ती शाळा हिंदी शाळा होती. आणि शाळेचा नेम असन की 10 ते 5 काय ह्या साईडचा जो नेम असन तो. आम्ही शाळेपाशी गेल्याच्या नंतर शाळेला लॉक होतं. मग खूप थंडी होती. मग तिथं पण आम्ही झोपलो ना. ते एका मैयाच्या घरी गेलो. मैयाचं नवीनच घर बांधलं होतं. खाली सिमेंट सांडलेलं होतं. खाली सिमेंटाच्या गोण्या पण होत्या. आणि त्याच्यामुळे आम्हाला झोपण्याचं काही साधनच नव्हतं. आम्ही मैयाला रिक्वेस्ट केली कि मैया आज हमको यहाँ सोने के लिए थोड़ी सी जगह दीजिए. हमको भोजन नहीं मिलेगा तो भी चलेगा, लेकिन पिछले साल भी 11 थी, अभी ये साल भी 11 है. गेल्या वर्षी पण एकादशी होती आणि ह्या वर्षी पण एकादशीच आम्हाला आली. त्याच दिवशी नर्मदे हर. मी थोडस पुढे चालून आलो. पुढे चालून आल्यानंतर इथे घर आहे. घरासमोर इतकं सुंदर अंगण आहे. पुढे शेती आहे त्यांची. इथे जनावर असतात वाटतं. जनावर चरायला गेलेली आहेत. आणि आम्ही इथे सकाळी गवळण मावशीने खिचडी बनवली होती. प्रत्येकाने डब्यात ती टाकून आणली होती कमंडलूमध्ये. आता इथे बसून खायची आहे. सोबत आणलेली खिचडी प्रसादी खाल्ली. आणि आमच्या आई बसल्या होत्या. आईची सहज नजर इकडे पपईचं झाड आहे. त्या पपईच्या झाडावर गेलं आणि लहान पोरांना विचारलं या घरी इथं घरी कुणी आहे का नाही, कारण आज एकादशी आहे. आणि लहान मुलांनी सांगितलं आमची माई आहे पण गुरं चरण्यासाठी गेलेली आहे. तर त्या मैया आल्या आणि त्यांनी पपई काढली झाडावरची ताजी. मी पहिल्यांदाच अशी ताजी पपई खाते. पण त्यांची पपई कापण्याची पद्धत बघा. आपल्या इकडे डायरेक्ट चिर पाडून खातात, पण यांनी ते अगोदर सालटे काढलेत तिचे. नर्मदे हर माताजी. नर्मदे ताजी पपैया खायला किती छान सोलली बघा. नर्मदे हर. मैयाने खूप सुंदर अशी पपई कापली. त्या चेहऱ्यावरती किती प्रेम आहे त्यांचा. नर्मदे हर. नर्मदे हर. वरून कापले आता. विळा बघ ना कसा धरलाय त्यांनी. ताट आणलं आता. झाडाला कोणी पाहिली बा आईनी. गुड्डीचीच पप्पाई आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. नाही ना अशी तिची गुड्डीची तर अशीच पप्पा होती. लागल हळूहळू. कच्ची वाटतं आतून. ये लो माँ जी, निकालो उसको. पपई खाण्यासाठी बसलेत कसे. लागू नाही बाई, लागू नाही. रुको माँ जी, छोड़ो उसको, छोड़ो छोड़ो. जल लोटो पानी में जरा वा 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 वा. कच्ची. आई तुम्ही घ्या उनको दे. नाही ते कोणात बरं ते फळाचं. सकाळ केले मला येत येत नाही ना सर. काकींकडे द्या. भेटतच नाही. भेटतच नाही. थांबा सोडा आई. सर का इकडे एक हातात घ्या माझी, एक हात में पकड़ो आप, एक उठा लो.
ए चटाई नान घे जा चटाई नान घे लेट गई संध्याकाळी होतो चटाई नान बजे दाओ माता जी या जानो रात ने रात को नहीं आते बोले बाबा जी पिछले सारा मारे अरे ऐसने कभी कभी अचानक क्या आता है? बाघ आता है. अगले बरस हा? अगले बरस आए थे ना तब बता. सर्वांनी पपई खायला सुरुवात केलेली आहे. पपई कच्चे आहे, कुरकुरीत आहे चांगले. ओ तू ओ मां आप खाओ ना लो माझी खाओ खाओ. तुम तो खाओ महाराज अरे आपका ही आप खाओ. यांनी परिक्रमावासियांना गरमागरम या ठिकाणी चहा बनवलेला आहे, काळा चहा. निंबू कोणाकडे होता? निंबू आहे का? मैं नहीं लेती मैया चाय, ले 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 नहीं लेते. निंबू आहे का निंबू? घे ना ग म्हणजे लेमन टी पाहिजे होतो तुम्हाला. चालतो की त्याला गोडा. ग्लास भर भरून चहा आणला ना. ले मग येता मैं चाय नहीं पीती माताजी, चाय ही नहीं पीती. अहो, दुधात आणायला तर चहा असते ते. हा ना राव. चहात लिंबू पिळले. लेमन टी आहे ती. तर आम्ही इथे पपई खाल्ली, बालभोग केला, चाय प्रसादी घेतली, पुढे निघलो. आणि इथे खूप मोठं असं जास्वंदाचं झाड आहे, छान वाटतंय. तर चला 11 साडे 11 वाजलेले आहेत. पुढची वाट धरूयात, आपल्याला जायचं आहे रामकुटीला. तर पुढे आल्यानंतर आम्हाला झाडी लागलेली आहे. ही परिक्रमा असे निघाले झाडीतून पुढे जाण्यासाठी. अमरकंटकचं जंगल आहे हे. छत्तीसगड आणि मध्य प्रदेशच्या बाउंड्रीवर आहोत आम्ही आता. खूप सुंदर निसर्ग आहे, झाड आहेत उंच, म्हशी आल्यात चरायला. एक म्हैस बघा आम्हाला बघून लपली कशी. नर्मदे हर. झाडं जर बघायला गेली तर खूप वर्षापूर्वीची झाडं आहेत. नर्मदे हर. खूप छान वाटतंय जंगलातून जाताना. निसर्गाचा आनंदच एक वेगळा असतो. निसर्गाच्या सानिध्यात राहायला, निसर्गाच्या सानिध्यातून चालायला. कदाचित तिकडे जंगली प्राणी येत असतील. पाठीमागच्या मैयाने आता सांगितलं होतं की येतात लांबून क्वचित, आणि येणं साहजिकच आहे कारण जंगल आहे मोठं. त्यांचीच वस्ती आहे या ठिकाणी. परिक्रमावासी विश्रांतीला बसलेले आहेत. शांत वातावरण आहे. नर्मदे हर. फक्त पक्ष्यांचा आवाज येतोय आणि परिक्रमावासियांच्या चालण्याचा आवाज येतोय. दंडीचा मार्ग सोडून आपण आता या डांबरे रोडने लागलेला आहे. पण इकडे सगळा पूर्ण हा घाट आहे, जंगला भाग आहे. तर निघतोय आता सरळ डांबरे रस्त्याने. परत पुन्हा जाऊन कच्च्या मार्गाने जायचं आहे. आम्ही आता फर्री सेमल या फाट्यावरती आहोत सध्या. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर छोटंसं हॉटेल आहे इथे, त्यालाच लागून आहे हे किराणा दुकान.
नर्मदे हर. दुपारचं जास्त ऊन झालेलं आहे, त्याच्यामुळे परिक्रमावासी जिथं जिथं सावली भेटल तिथं तिथं असं बसून घेत आहेत विश्रांतीला. नर्मदे हर. नर्मदे हर. नाश्ता चालू आहे. सूज येत नाही मग आम्ही चालतो चांगलं. शिरा पण चांगल्या मोकळ्या होत्या. त्याने ना आवळ्या जातात. काय नाही आवळ्या जातात मग भरभर चालायला येतात. इकडे बालभोग सुरू आहे. रात्रीची शिळी चपाती आणि चटणी. चला आम्ही पुढे बसतो. पुढे येऊन 1 किलोमीटर झाले नाही, परत या ठिकाणी विश्रांती घेतलेली आहे. नर्मदे थोडं पुढे आले, बसले होते. अहो आमचे पाय पण अजून रुळले नाही चालायला. चलो. तर हर्रा टोला जवळ असणार हे फर्री सेमल गाव आहे. मागच्या वर्षी आम्हाला या शाळेत थांबायचं होतं. मग शाळेने सांगितलं, पण शाळेत न थांबता हे जे विटाचं बांधकामाचं घर आहे इथे आम्ही थांबलो होतो. आणि इथे समोरच हापसा इथे स्नान केलं होतं. तर पाठीमागच्या वर्षी इथे वाघ सुटला होता. चला पुढे जाऊयात आता. दमगड आहे 4.25 किलोमीटर. तर आम्ही पुढे आल्यानंतर आमच्या मातोश्री बसल्या होत्या. त्यांनी समोर जो नंबर दिसतोय आणि जो ॲरो दिसतोय ब्लॅक कलरचा आमच्या आईनीच काढलाय. बोला. नर्मदे हर. नर्मदे हर. तो ॲरो आहे ना असा एवढा म्हणजे स्पष्ट दिसत नव्हता. पहिला साबण घेतला आणि साबणाने काढला. मग साबणाचा आणि त्या नंबरात म्हणजे त्या काय त्याला बोलते तो नंबर असतो त्याच्यावरचा दोन्ही मिळून कलर एक झाला. मग त्याच्यावर कोळसा घेतला आणि कोळशाने ॲरो काढला. मी कुठून घेतला कोळसा? इथून कोळसा घेतला. शॉर्टकट है ना? हाँ कितना है यहाँ से? अरे आगे रोड मिल जाएगा यहीं पर. यही रोड मतलब ऐसा है, घूम के आया हो. हाँ थोड़ा इसमें घूमना पड़ेगा, वहाँ से घूम के ही आना पड़ेगा. कितना है यहाँ से रामकुटी? रामकुटी यहाँ से 4 किलोमीटर, दमगढ़ 3 किलोमीटर. जंगलातून बाहेर काढले म्हणजे बरे पडते सगळे. चलो नर्मदे हर. तर पगदंडीचा रस्ता सोडून आम्ही पुन्हा या रोडला लागतोय आता. आणि वाव किती छान आहे बघा ना इथं. धबधबा. आपल्या महिलांना दिसल्या इथंच कपडे धुत बसतील का हो? नर्मदे हर. पुढे आम्हाला सुंदर अशी ही झाडी लागलेली आहे. खूप सुंदर असं हे निसर्गरम्य वातावरण आहे. उंच झाडे आहेत आणि या दोन्ही झाडांच्या मधून हा रस्ता गेलेला आहे. मध्ये एक नदी वाहते. खूप छान वाटतंय. त्या नदीकडे बघून असं वाटतं की इथेच कपडे धुत बसावं. कालही जशी कपडे धुतले तसे आजही धूप काढायची. बघा झाला विचार चेंज. काय करायचंय? नदी बघून ना. एक नदी सोडली नाही. कोणाची नदी न कोणाची कपडे. आता चाललो तर आईला म्हणलं मागं नदी आईला का म्हणली मोर आले काकी मग तिथं हापशीर धुवा म्हणलं एकाच आंबा एकाच चीज. नर्मदे हार बाई कसं जात कपडे. काय नदीला जातो ना हा रस्ता इथून जा ना. ठीक आहे हा रस्ता नदीला जातो. हा पण रस्ता नदीला जातो. आश्रमाचे तिथं मैयाच आहेत पण मैयात कपडे नाही धुता येणार. आश्रमाचे तिथे मैया आहे पण मैयाला कपडे धुता येत नाही.
प्रत्येकाचा एकच ड्रेस असन पण अशी घाई करतात कपडे धुवायची. चालल्या वळाल्या 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 कपडे धुवायला. तुमचा व्हिडिओ कोण घेईल मग? बरोबर वळाल्या. चांगलं नदीची चटक लागली सगळ्यांना. नदी दिसले की कपडे धुवायला पळतात. नर्मदे हर. इकडनंच उतरा. वा 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 वा. आपल्याला नाही जमायचं, आपल्या कामाचं नाही. बघा तयारी सुरू केली कपडे धुण्याची. कपडे वगैरे काढले. ती एक जण तर गेलंय तिकडे कपडे घेऊन. गवळण मावशी चांगली कपडे धुवा. थांबा थांबा देते. हे बघा एवढं घनदाट जंगल आहे. यांना पुढे जायचंय नाही जायचं काही चिंता नाही. फक्त पहिली कपडे धुवून काढा. कोणती? नुसतं खळखळ खळखळ पाणी वाहते. आम्ही आता पुढे निघालेलो आहोत. कपडे धुण्यासाठी काही थांबलो नाही. तर या जंगलातून जाताना इथे किराणा दुकानाशी पाटी लावलेली आहे. कदाचित तिकडे किराणा दुकान आहे. आम्हालाही बटाटे घ्यायचे आहेत कारण की आज एकादशी आहे. आणि इकडे पाठीमागे सीन जर बघितला तर एक नंबर असा हा सीन आहे. एकदम छान असा, खूप सुंदर आहे. प्री वेडिंग शूट फोटोशूट साठी कसलं भारी लोकेशन एकदम छान आहे. जर कोणाला यायचं असेल इकडे फोटोशूट करण्यासाठी अमरकंटकला या. ते पण चालत. माहिती बघिया पण छान आहे ना. हा अमरकंटकला स्पॉट. आम्ही आता आलेलो आहोत दमगड गावामध्ये. ग्राम दमगड. जनसंख्या अजून लिहिलीच नाही इथं. किती असून 200 300 100 200. आश्रम इथून जवळ आहे. आता नर्मदे हर भुबू. वरचा भाग आला आता हा अमरकंटकला. अमरकंटकला चाललोय म्हणजे आम्ही वरती वरती चाललोय. आता उंचावर आहे अमरकंटक. रामकुटी जवळ आहे इथून. केवढं जंगल आहे. धुमगडच्या इथे ही वस्ती आहे. कौलाची सुंदर अशी घरं आहेत. समोर पटांगण आहे. इकडे शाळा आहे धुमगडची. नर्मदे हर. पुष्पराजगड अनपूर जिल्हा. लाकडी गेट बनवलेला आहे इकडे. आता दुकान बंद आहे. चला पुढे जाऊयात. हापसा आहे बघा इथं. हापसाला पाणी नाहीतर इकडं आडमार्गाला एवढं पाणी नसतं. एवढं खेडगाव आहे तरी इथे ओला कचरा सुका कचरा टाकण्यासाठी खूप सुंदर असे हे बनवलेले स्क्वेअरचे बॉक्स. आणि ह्या झाडांमध्ये पलीकडे नर्मदा मैया आहेत. बालस्वरूप आहे इकडे. तर आम्ही आता हे गाव सोडून
पुढे चाललेलो आहोत. इथे लिहिलेलं आहे पंचधारा मार्ग. आता इकडे रामकुटी आहे, रामकुटीकडे जातोय. पाठीमागे दुकानात बटाटे घ्यायचे होते, दुकानही बंद आहे. जंगल मोठं आहे चांगलं. नेटवर्क पण नाही आज. रामकुटीकडे आम्ही आता चाललेलो आहोत आणि पूर्णपणे अशी ही घनदाट जंगल आहे. हा एक रस्ता जातो आणि हा एक रस्ता जातो. तर आपण ह्या रस्त्याने जाणार नाही, कारण हा जातो अमरकंटककडे आणि हा जातो रामकुटीकडे. इथे निशाणी पण बांधलेली आहे. तर चलो रामकुटी की तरफ. मोटर चालली कशाची तरी. कशाचं तरी काम चालू आहे इथे. काय सुंदर वातावरण बनलं इकडे. एक नंबर. रामकुटी आली. आम्ही इथे रामकुटीजवळ आलो. त्यानंतर आल्यानंतर कपडे धुतली. कपडे म्हणजे आल्याच्या नंतर थोडा वेळ बसलो. बसल्याच्या नंतर कपडे धुतली. कपडे धुत असतानाच काही परिक्रमावासी येत होते आणि आत्ता वेळ झालेला आहे 4-4:30 आणि इथे ही रामकुटी आहे. मी तुम्हाला इथलं मैयाचं स्वरूप दाखवते. खूप सुंदर अशा प्रकारे मैया या ठिकाणी बाल स्वरूपात आहेत. बघा इथे बाल स्वरूप आहे. नर्मदे हर मैया, नर्मदे हर. पलीकडे आहे दक्षिण तट आणि अलीकडे आहे हा उत्तर तट. स्वरूप बघा मैयाचं खूप सुंदर आहे आणि अशाच वाहत वाहत मैया पलीकडे गेलेले आहेत. वानरसेनाही आहे. तर आता 4-4:30 वाजलेले आहे. सूर्य मावळतीला आलेला आहे आणि विशेष म्हणजे रामकुटीचं महत्त्व सांगायचं झालं असं तर रामकुटीला जे आता परिक्रमावासी आलेले आहेत 4:30 वाजता आणि इथून पुढे जर आता तुम्ही कंटिन्यू व्हिडिओमध्ये बघत असाल तर पूर्णपणे जंगल आहे 10 ते 12 किलोमीटर. आणि या रामकुटीमध्ये जे महाराज आश्रम देतात आता दाखवते मी तुम्हाला. त्यांनी सगळ्या परिक्रमावासियांना काढून दिलेलं आहे पुढे की तुम्ही पुढे जा, इथे थांबू नका. आणि आश्रम जर बघायला गेलं की खूप मोठा आश्रम आहे. पाठीमागे जास्त परिक्रमावासी नाही. जवळजवळ आता 10 ते 12 परिक्रमावासी गेलेले आहेत. इथले हे महाराज आहेत. 10 ते 12 जवळजवळ परिक्रमावासियांना त्यांनी पुढे काढून दिलेलं आहे. हे असे वृद्ध परिक्रमावासी आहे ज्यांना जंगलातून प्रवासही शक्य होणार नाही. या बाबांचा पाय दुखतोय तर सगळ्यांना बाहेर बसवलेलं आहे. आता हे बाबाजी निघलेले आहेत. बाकीचे परिक्रमावासी परिक्रमावासियांनी सांगितलं की आम्ही दारात आसन लावतो, भोजन प्रसादी मागणार नाही. तरी त्यांनी मनाई केली आणि परिक्रमावासियांना पुढे हाकलून दिलेलं आहे. तर
बघा म्हणजे तुम्ही अशा ठिकाणी मी सांगू इच्छिते, जर कोणी आता परिक्रमाला येत असतील तर रामकुटीला यायचं असेल, जरी तुम्ही 3 वाजता पोहोचले तर एखाद्या झाडाखाली 2 तास बसून घ्या, पण आश्रमाकडे येताना 5 वाजता या. कारण आता कंटिन्यू तुम्ही व्हिडिओ बघणार आहात. पूर्णपणे इथे जंगल आहे. त्यांनी सांगितलं की 3 किलोमीटर अंतरावरती जंगल आहे, पण 3 किलोमीटर अंतरावरती जंगल नाही. यापूर्वी मी 3 परिक्रमा केलेल्या आहेत. कपिलधारा इथून 9 ते 10 किलोमीटर अंतरावरती आहे आणि आम्हाला जायला 7 ते 8 होणार आहे. पूर्ण अंधार होईल, जंगली भाग आहे. काय जर हानी झाली तर ह्या पूर्ण रामकुठीवरती आता पुढचे गेलेले परिक्रमावासी आरोप करणार आहेत पुढच्या आश्रमामध्ये जाऊन. कारण की काही महिला होत्या, त्यांना चालता येत नव्हतं, तरी या बाबाजींनी इथून हाकलून दिलेलं आहे त्यांना. तर चला आम्ही निघतोय आता. सगळेच गेले म्हटलं आम्ही काय करू इथे थांबून. बघा एवढे वयस्कर लोक आहेत, अक्षरशः चालता येत नाही त्यांना. निघालेत परिक्रमावासी. जंगल आहे, काय उपयोग आहे असल्या आश्रमाचा सेवा देऊन, जर परिक्रमावास्यांचा आत्माच इथं जर शांत होत नसेल, परिक्रमावास्यांमध्ये मैया जर बघत नसेल. निदान तरुण आहेत, तरुणांना ठीक आहे, पण अशा म्हाताऱ्या माणसांना जर तुम्ही पुढं काढून देतायत, काय उपयोग आहे ती सेवा करून? सफलच नाही ना ती सेवा. त्यांचा आश्रम आहे, त्यांचा निर्णय, आपण काय ब्लेम करून उपयोग नाहीये. मैयाची इच्छा असेल, मैया म्हणत असेल नका थांबू, तुमच्यासाठी इथे नाहीये, चला निघा पुढे. हा, पण आम्हाला कोणी म्हटलं नाही का तुम्ही जा म्हणून का काय का? आपल्याला नाही म्हटलं. आम्हाला कोणी काय म्हटलंच नाही की तुम्ही जा निघा. आपण बाकीचे गेले म्हटलं आम्ही निघतोय. आता बघा पूर्ण चढ आहेत असे आणि खूप कंजेस्टेड एरियातून जायला लागणार आहे आम्हाला. बिचाऱ्या बाबांच्या पायात चप्पलही नाही. मोबाईल मध्ये चार्जिंग आहे का? पण नेटवर्कच नाहीये बाबांकडे. बॅटरी तर टॉर्च तर पाहिजे, अंधार पडलं तर. चला नाही तर आम्हीच येतो हळूहळू तुमच्यासोबत. चला तुमच्याच पावलांनी येतो. म्हाताऱ्या माणसाला आधार देत चला मग जाऊ सोबत आपण. ते एक बाबाजी पण, त्यांचा पण पाय आहे, त्यांच्या पायाचा पण त्याचा बी पाय. म्हाताऱ्या माणसाला आधार देत परिक्रमा केली नाही तर काय उपयोग येते मैया सोबत घेऊन. बघा आता सर्वांनी जंगल कसे. बाबाजींनी सांगितलं 3 किलोमीटर जंगल आहे. आता सर्वांनीच बघा किती आहे. सायंकाळचे 4:30 पावणे 5 झालेले आहेत आणि पूर्णपणे घनदाट जंगल आहे. चारही बाजूने जर बघितलं तर पूर्ण ही झाडीच आहे आणि प्रत्येक ठिकाणी पाटी लावलेली आहे परिक्रमा मार्ग समजावे याच्यासाठी. कदाचित हा किनाऱ्याने रस्ता असावा आणि इकडे परिक्रमा मार्ग म्हणून पाटी लावलेली आहे पत्र्याची. तर आम्ही जातोय समोर. आम्ही जरा आता फास्ट निघतोय, थोडंसं पाय उचलून म्हणतो ना आपण चालायचं त्या पद्धतीने. कारण की घनदाट जंगल आहे, वन्य प्राणी कधी आमच्यावर अटॅक करू शकतात. महाराजांनी खूप चुकी केली परिक्रमावास्यांना पुढे पाठवून. खाली नर्मदा मैया आहेत, त्यांचा आवाज खूप सुंदर येतोय कानावरती. खूप शांतता आहे. हा सर घनदाट जंगल आहे. कसले डेंजर रस्ते आहेत. बिचाऱ्याने का काढून दिलं काय माहिती परिक्रमावास्यांना पुढं. त्याला किती लोकांचा तळतळाट लागन आता. हा ना, खरंच ना, लोक किती हाय करून गेलेत. काय तर महिला इतक्या रडून गेल्यात ना, आमचा पाय दुखतोय का काय. महाराजांनी नव्हतं करायला पाहिजे. हा, आमच्यासाठी ठीक आहे, आम्ही यंग आहेत, आम्ही जाऊ शकतो. वृद्ध आहेत ते खूप रडले काय. मग तळतळाटच म्हणतात ना त्याला, का श्राप म्हणतात, काय म्हणतात. नव्हतं करायला पाहिजे हो, जंगल आहे. याशिवाय हा घर वगैरे काय असतं साधा रस्ता तर ठीक आहे.
म्हाताऱ्या माणसांना पळता येत नाही, काही करता येत नाही. वस्ती राहिली असती हा, वस्ती राहिली असती तर कुठेही ऍडजस्ट. शरण पण घेतलं असतं. हा, आणि लोक काय म्हटले होते, आम्ही बाहेर झोपतो, आम्हाला जेवायला देऊ नका. का? नाहीच, त्यांनी ऐकलं नाही. मौन पकडलं होतं महाराजांनी. काय उपयोग आहे त्या साधनेचा? मला वाईट म्हटलं तरी चालेल, पण चुकीचं केलं त्यांनी खूप. आम्हाला कोणी काय म्हणलंच नव्हतं तुम्ही जा का काय, पण परिक्रमावासी जातं ते, मग आम्ही का थांबावं? भयान अशी ही शांतता आहे. किर्र अशा आपल्याला किड्यांचा आवाज येतोय. घनदाट जंगल आहे आणि या झाडाझुडपातून परिक्रमावासी निघालेले आहेत. समोर आमच्या माई आहेत, सगळ्या 100च्या स्पीड निघाल्यात पुढे. पण आता हे 3 आजोबा आहेत आमच्यासोबत, ते फसलेत. पण आमचं एक कर्तव्य आहे की म्हाताऱ्या माणसांना सांभाळून आणणं, नाहीतर आम्ही खूप स्पीडने गेलेला असतो. आमचे खराडे बाबा आहेत, खराडे बाबांना चालता येत नाही, त्यांचा गुडघा दुखतोय. गुडघा दुखलाय हा, 8 दिवसापासून. 8 दिवसापासून बाबांचा गुडघा दुखतोय. पुढचे जे बाबा आहेत सेम कंडिशन, त्याचे पुढचे बाबा आहेत ते पडले होते सेम कंडिशन. बघा ना किती भयान शांतता ही. हा आता वरून मौन व्रत हा. महाराजांचं मौन व्रत आहे. घेऊन सांगते आता. जाऊ द्या, मैया जसं करेल तसं चालायचं. मग काय आता मग याची इच्छा. महाराजांना दोष देऊन उपयोग नाही. ते तरी काय करतील बिचारे, त्यांना आश्रम चालवायला लागते. पण फक्त आणि त्यांनी सांगितलं की लागलंय ना, हा, निदान त्यांना तरी थांबवायला पाहिजे होतं का हो बाबा? ज्यांना जे येऊन त्रास होतोय त्यांना तरी थांबवायला होतं. ललिता मैया झाले, खराडे बाबा झाले, हे 2 बाबा झाले. असो, पाया पडले, हात जोडले नाही ऐकलं. काय पडले हात जोडले तरी त्यांनी ऐकलं नाही. राजपुर छत्र लड़का जीरा का है। हम लोग मध्य प्रदेश आज इसने जंगल में अत्यारे 5 बजे ने हा, 5 बजे हमको आश्रम से जलकुटी धरा है ने, रामकुटी. रामकुटी आश्रम से निकल रहा हमको। जंगल एरिया है, हमको क्या मालूम, रास्ता भी नहीं पता है हमको। आज यहाँ जा रहे हम लोग, जाओ को तो हम जा रहे, परेशानी है हमारे भाई, पैर में किसी को पैर में दर्द है, किसी को चोट लगी है। आपको भी तो छाले पड़े हैं ना. छाला पड़ के मेरा पैर में बहुत परेशान होइला। देख दिन आश्रम करा रोड पे पानी पड़ा, वहाँ पानी में सोआ कल रात को. कल रात को पानी पड़ा, इतना पानी में रोड पे, मेन रोड पे सोइला। अब इतनी परेशानी रहता, यहाँ से आगे अब एकादशी है, जा रहे करी तो आप क्या अपना आसन इतना मिलता था ठीक, पण आसन भी नहीं मिला। आसन तो चाहिए था. नहीं, और अभी आज एकादशी, खाने को भी कुछ नहीं मिला. सही बात है महाराज. मिला दिन भर के एक ही बार आश्रम वहाँ चाय पिया था, एक ही बार सुबह से, अब चाय तक नहीं मिली। बाबांचं असं म्हणणं आहे, कालही ते बाबा पावसात झोपले, त्यांना पायाला खालून फोड आलेले आहेत, तरी बाबाजींना त्या महाराजांनी म्हणजे काढून दिलं. ठीक आहे, आम्हाला तर नव्हते म्हणले जा, पण नव्हतं, ज्यांचं खरंच दुखत होतं त्यांना तरी नव्हतं करून द्यायला पाहिजे. मला हा संदेश मी एवढं वारंवार का म्हणते, कारण जे कोणी मागून परिक्रमावासी येत असतील, रामकुटीला तुम्ही 4ला जरी पोहोचले तरी ते पुढे लावून देतात तुम्हाला. म्हणजे तुम्हाला पोहोचायचे ना रामकुटीला, त्यांनी पहिलंच कुठेतरी थांबून घ्यायचं. 5-5:30लाच आश्रमात येऊन बसायचं, तिकडच माग एखाद्या झाडाखाली विश्रांती करायची. बघा ना, हा एरिया तुम्ही किती भकास एरिया आहे. आणि बाबांना पहिली परिक्रमा आहे. काही परिक्रमा असेल माहित नसतं, काही महिला असतात. आता बऱ्याच जर बघितलं तर 7-8 महिला पुढे गेलेल्या आहेत. कसलं जंगल आहे हे मोठं. चला जाऊयात आता. जसं होईल तसं जाऊ द्या, मायाची इच्छा. वाईट वाटतं म्हाताऱ्या माणसांचं, बाकी जायचा प्रश्न हे नाहीये. काही परिक्रमावास्यांना माहित नसतं.
वो महाराष्ट्र का वो ये कौन सा मैं भूल गया इनका गांव कराड़ कराड़ कराड, सांगली, सातारा. हाँ कहाँ सातारा का वो बाबा एक घुंघरू मिला हा. रास्ता में तो वो बांध दिया है, वो हम कम से कम 1 महीना સુધી साथ में रहे वो बाबा. वो वहाँ से कहाँ से काय जंगल आहे रे पांडुरंगा. हे वो ये माग नाही कोणी, पुढं नाही, आपणच आहेत फक्त. वो एक जंगल में आश्रम होता वो कौन सा पुढे आल्यानंतर ही छोटीशी अशी पगदंडी लागलेली आहे. वरती असा हा डोंगर आहे, झाडी आहे आणि खाली जर बघितलं तर पगदंडी आहे आणि एकदम खाली बघितलं तर खाली मैया वाहत आहेत. मैयाचं स्वरूप एकदम छोटंसं आहे. बाकीचे पुढचे गेलेले परिक्रमावासी नर्मदे हर म्हणून आम्हाला हाक मारतायत. एकमेकांचा आवाज जायला पाहिजे कारण नेटवर्कच नाही आहे इथे. कॉल करून कोणाला थांबू शकतो. वर आता घाट चढायचा आहे बघा तो. घाटी चढा नाही काय बाबाजी अभी. याचा आवाज कसा येतोय शांत पद्धतीने. पहिला चढ चढून आम्ही आलोय. दुसरा चढ लगेच आमच्यासाठी हजर आहे. आणि खाली जर बघितलं तर खोल दरी आहे आणि इकडे बघितलं तर इकडे अयो पडले असते डोंगर आहे आणि इकडे बघा वरती चढ आहे. चलो जाएंगे हम अभी. आल्यानंतर इथे बघा झाड पडलेलं आहे. चढ चढून आलोय तर अशा पद्धतीने परिक्रमावासियांना बाहेर जायला लागते. इतका दम भरला डेंजर. अरे बापरे. पांडुरंगा परिक्रमा मार्ग लिहिलेला आहे. आता मला जायचं आता बघा. आता पाठीमागे बॅग आहे, मॅट आहे. मला जायचं आहे आता. बॅग काढल्याशिवाय दंडक सर केला खाली जाईल. डायरेक्ट खाली ठेवा. बॅग काढल्याशिवाय पर्यायच नाही. पलीकडे कसलं घनदाट जंगल आहे. एखादा वाघ बिघ घेऊन जाईल. बाल भोग होईल माझा. चला आता मी जाते इथून. पहिलं दंड कोरडू नये पण आता काय करते. बरोबर शिरले मी. बारीक आहे. पांडुरंगा अरे विठ्ठला धावत आहे रे. माझं कसं व्हायचं. तुम्ही मला झोपून यायला लागेल. हे घेता का खालीच ठेवा आता. काही त्रास देतात आहे तुम्ही. कमीत कमी माझं शरीराचं हे तर पाहून घ्या. दमाने दमाने हळू 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 हळू. फसले फसले. निघालं सुखरूपपणे. हा बॅग काढायला आणि लटकायला लई कंटाळा येतो. सो सॉरी. जसं जमलं तसं आलो. चला आता काय अंधारच पडत आले. बाबांचा पाय दुखतोय तरी बाबा बघा किती स्पीडने गेलेत आमच्या पुढे. परत एक चढचा थकवा निघत नाही. हा बघा आहेच पुढे एक तिसरा चढ. काय करावं चढाला पांडुरंगा. तिसरा चढ आला. कशी परिक्रमा. चढा उतरा उतरा चढा. अयो खाली जंगल कसलंय. परत कधी आयुष्यात आले ना रामकुटीला कधी थांबणार नाही बाबा आपण. पायऱ्या पण किती छान आहेत बघा दगडांच्या. एवढ्या जंगलात कोणी बनवल्या त्यांना आमच्याकडून मनापासून धन्यवाद. खूप वर्षापूर्वीच्या आहेत ह्या. हा पांडुरंगा. माझं तर बीपी लो झालेलं आहे. मला डॉक्टरांनी सलाईन लावायला लावलं होतं कालच. आराम करायला सांगितलं होता.
काय खरं नाही. पण ते डॉक्टर 2 वाजेशिवाय येणार नव्हते. पण अमरकंटक पर्यंत राहते का नाही काय माहिती मिनिट. बाबाजी बहुत चढ़ाई है ना. हाँ 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 खुद को ही उठना पड़ेगा बाबाजी. संध्याकाळी 6 वाजलेत. चढाई एवढा आलाय, घाम एवढा आलाय की पूर्ण चेहरा, पूर्ण बॉडी उली झालेली आहे. एवढी थंडी असताना पण नर्मदे हर म्हणतात ना, परिक्रमा सुख सोयीची नाहीये. नहीं है. कुछ पाने के लिए कुछ तो खोना पड़ता है. म्हणून आपण एवढा चढण्याच्या आधी विचार केला होता की तिथं थांबून घ्यावं, पण मग आपल्याला बोलवलंच पुढे. सगळे बघणारे म्हणते तुम्ही काय 4 वेळा सांगताय, थांबलं असतं तर बरं झालं असतं. पण खरी सिच्युएशन ना इथं आल्यावर समजेल तुम्हाला काय ते. देखणे स्वामीजी होते 2022 साली आमच्या सोबत. ते म्हणायचे देखने को आपको बहुत आनंद आता है, लेकिन इधर आके देखो कैसा है. हाँ कदाचित आपण कपिलधाराच्या दूधधाराच्या जवळ आलेलो आहोत. मला असा कुठंतरी 70% अंदाज यायला लागलाय. सायंकाळचे आता 5:30 वाजलेले आहे आणि अंधार पडलेला आहे. तरी आम्ही या घनदाट जंगलातून चाललेलो आहोत. समोर मी तर या बघा कपडे घेतलेली सोबत. कपडे धुतलीच होती नेमकी, पण आमच्या सोबतचे पुढे गेले. आम्ही कशाला थांबू. नाही ही नाही कपिलधारा. आता जायचे कसे, पलीकडे जायचे उतरून. काय कंजेस्टेड एरिया आहे बाबा हा. खाली दगडांचा जो मार्ग होता तो पास करून आम्ही आता पुढे निघालेलो आहोत. थोड्याच वेळात आम्हाला लागणार आहे आता अंधार आणि वानर सेना, जी मला खूप आवडते. वानर माकडं घरी गेले असतील ते आता झाडावरती जंगलात. दोन दिवस आता अशी माकडं आहेत. बापरे, रस्त्यावर दगड कमी एवढी माकडं आहेत. चला आपण जेवढ्या उंचावर जाऊ तेवढे आपण दूधधारा कपिलधाराच्या जवळ जाऊ. कपिलधारापासून 2 किलोमीटर पुढे ना. हा आम्ही आता खालच्या दिशेने चाललेलो आहोत. याचा अर्थ असा आहे खाली दूधधारा आहेत. आवाज बघा कसा येतोय मैयाचा. वा 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 मैया नर्मदे हर असा आवाज द्यावा लागतो. सगळे भेटले रे, आमचे भेटले सगळे. नर्मदे हर दिसले का तिथं बारीक कोणत. दिसले रे, दिसले रे, आमची लोक दिसली रे. बघा एवढ्या मोठ्या जंगलात आमची लोक दिसली रे. काय आनंद झालाय आम्हाला. 2 तास झालं सापडत नव्हते पांडुरंगा. भेट घालवली आमची. हळूहळू बाबा हळूहळू. नर्मदे हर आलो आलो, खालून आलोय. खालून या सांगतात ते, खाली मैया आहेत. भेट घडवली मैयानी. काय आनंद आहे आम्हाला झालाय का खराडे बाबा. आलंय काहीतरी तर आलंय. काहीतरी आलंय. मी सांगितलं होतं जेवढं उंच जाल ना तेवढं जवळ पोहोचलंच जमाय.
पोचलो महाराज. व्हिडिओ बघत असेल तर आम्ही पोचलो. आम्ही पोचलो महाराज सेफ मध्ये. तुम्ही परिक्रमावासियांना हकललं ना, परिक्रमावासियात पण एवढा दम आहे की ते वेळेत पोचले इथं. नर्मदे हर. चला आता हा असा एरिया आहे. मला कदाचित मोबाईल बंद करायला लागणार आहे कारण मी इथून सटकूही शकते. हरे हरे पांडुरंग. अयो कोण पडलं वाटतं. आल्या काय मैया. हॅलो हॅलो आम्ही दुधाराजवळ फायनली. नर्मदे हर दुधाराजवळ आम्ही सगळे आलेलो आहोत सेफ मध्ये जंगल पास करून. 6:30 वाजलेले आहेत पोचता पोचता. यस 6:30 खाली. बाकीचे कुठे गेले ताई दर्शन घेऊन? तू का नाही गेली? त्यानंतर आपण दर्शन घेतलं. दर्शनासाठी जाणार आणि हे असं आम्ही पण चाललो आता दर्शनासाठी. चला अशा पद्धतीचं दूधधारा आहे. हे आहेत मैयाच्या ह्या दूधधारा अगदी दुधासारख्या वाहणाऱ्या. इतकं छोटस स्वरूप आहे नर्मदा मैयांचं हे. आणि हेच वाहत वाहत पुढे समुद्राला मिळालेलं आहे. तर चला इथे आपण चप्पल आणि बॅग काढूयात आणि पुढच्या दर्शनाला आपल्याला पुन्हा जायचं आहे. तर आम्ही आता खाली गुफामध्ये चाललेलो आहोत. नर्मदे हर. दूधधारांचं जे जल आहे ते इथून येतं. नर्मदे हर. फायनली आम्ही पोचलेलो आहोत अमरकंटक या ठिकाणी. मला इतका आनंद होता आता सांगता येत नाही. दूधधारा आहे बघा. कसं वाटतंय? इथपर्यंत 3-3.5 महिने झाला प्रवास करत आले. कसं वाटतंय? एकदम मस्त आनंदी आनंद वाटतंय बाई. आश्रमाला आणि आपको आश्रमाला निकाल दिया कपड़े धो रही थी. गीले कपड़े तो मत तुझे आगे सभी लोग आ गए पण कोई नहीं था आपको. सागवान था डर लग रहा था पण कोईच नाही. पुढे कपिलधारा उद्या लागतील आता. चला आपण आतमध्ये जाणार आहोत दर्शनासाठी. आतमध्ये ही गुफा आहे. नर्मदे हर. महर्षी दुर्वास ऋषी आहेत या ठिकाणी. नर्मदे हर. नर्मदे हर. मी इथे आता दर्शन वगैरे घेतो आणि पटकन पुढे निघतो कारण अंधार पडत आलेला आहे. पूर्ण आमचा पुढचा जंगलातून प्रवास असणार आहे. तर आम्ही दर्शन केलेलं आहे आणि निघलोय पुढच्या मार्गाकडे. पाठीमागे जर बघितलं तर अंधार आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला फ्लॅशमुळे वाटत नसेल पण अंधार पडत आलेला आहे आणि आम्हाला पाय आता खरंच उचलावं लागणार आहे. चला दूधधारा नर्मदे हर. भेटू आपण परत 5 मार्च नंतर. चला आता वर एवढा चढ आहे खतरनाक काय सांगावे तुम्हाला. पाय घसरल इथून. हळूच हळूच हा पाटील बाबा इथून. आणि आम्ही थोडंसं पाठीमागे राहिलोय कारण व्हिडिओ काढत काढत यायला लागते. कारण सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. सर्वांना दर्शन घडलं पाहिजे. त्याच्यामुळे कदाचित आमचे लोक जे आहेत सोबतची ते आमच्या 200 ते 300 मीटर पुढे आहेत. बघा कसला चढ आहे आता. मैयाचं स्वरूप या ठिकाणी खूप छोट्या प्रमाणात आहे आणि वानर सेना अजूनही जागी आहे. हे बघा झाडावर. दिवसा आम्हाला जाऊन सुद्धा देत नाही रस्त्यावरून. किती शांतता इथं. अंधार पण पडलाय. नर्मदे हर. अयो मोठं माकडे. पिशवी बर का हातात. हा घ्या. बघा पिशवी दिसली ना फाडायला कमी करत नाही. त्यांना ना सवय झाली बर का. लाईट दिसलाय बाबा. कुठे?
आश्रमाची ना, हा आश्रम आहे तिथे. असं नाही का? हा म्हणजे आता मोबाईल चालू आहे ना. इथे चूल बंद केली बघा कशी. लोक येतात ना फिरण्यासाठी, खूप गर्दी असती. खूप खूप काही काही विकलं जातं. वरच्या आश्रमापर्यंत गाडी येते ना. नाही नाही सांगतायत, पायऱ्या आहेत खूप मोठ्या या. बघा आता आम्हाला रात्र झालीच, पोचायचंय. काहीच दिसत नाही, फ्लॅश चालू तेवढंच दिसते. चला ताई. हो हो आले ताई साहेब आले. चला, उशीर झालाय. आपल्याला किचन मध्येच सगळ्यांना जेव घालवल्यानंतर झोपावं लागेल. तर तिकडे समोर आहेत दूधधारा, पण आपण त्या उद्या सकाळी बघणार आहोत. तत्पूर्वी आपल्याला एवढा मोठा हा गड चढून जायचा आहे इथपर्यंत, परत पुन्हा तेवढा गडून वरती तेवढा चढत जायचं आहे. इथे दिवसा दुकानं लागतात मॅगीची वगैरे वगैरे. चला सुरुवात करतोय आता. नर्मदे हर. कसा आहे चढ? चला नर्मदे हर. कसं वाटतंय? आज फुल बॉडी डिहायड्रेट झाली. खूप प्रयत्न केला हायड्रेट ठेवण्याचा. तरी संध्याकाळचा आता जो पुढचा आश्रमाचा आला पडाव, त्याच्यात बॉडी डिहायड्रेट झालेली पूर्ण. हातपाय थरथरायला लागलेत, कारण आज होता उपवास. एकादशी होती, एकादशी. तरी थोडी थोडी खिचडी होती, डब्यात टाकून आणली होती. सकाळी खाल्ली होती भरपूर होती खिचडी, पण सकाळी खाल्ली होती. पण आपल्याला कसं परिक्रमेत 2-3 वेळा खायची सवय लागलीत ना, दिवसभर शरीर चालवायला लागतं ना. आता आम्हाला खूप विकनेस आलाय. आमच्या जवळच सामान आम्हाला एवढं जड लागायला लागले. पुत्र विचार करत असतील हे कोण आले तेवढं लेट. की थंडी कधी बंद होईल आणि ते एक्स्ट्रा जे शॉल आणि गरम कपडे ते कुठेतरी ठेवता येईल. ठेवता येतील आपल्याला, हा एकच विचार करतोय. पण थंडी कमी व्हायचं काही नाव घे ना. नाही ना, घेत नाही. कुत्रे काय विचार करत असं बुबू, कोण आलेत हे परिक्रमावासी. कारण आधी बॉडी आपली चांगली, म्हणजे वजन पण होतं आणि बॅगेचं वजन सेम होतं. आता उलट बॅगेचं वजन वाढलंय आणि बॉडीचं वजन 10-12 किलोनी कमी झाले. विकनेस पण आलाय. त्याच्यामुळे नाही म्हणता येणार. आपल्या जवळचं जे आहे ते सामान जड वाटायला म्हणजे लागले. जे आपण खायला घेतो अक्षरशः ते सुद्धा आपल्याला जड वाटतं. की हे नको. बघा एवढ्या पायऱ्या चढत आलोय, उंच आहेत. आता परत एवढं चढत जायचंय. आता आलेलो आहोत कपिलधाराजवळ. वानरसेना बघा. नर्मदे हर. आणि आश्रम पुढे, नर्मदे हर. आश्रम फुले फुल एकदम. नर्मदे हर. तिथं पण लावू शकतो. नर्मदे हर. खाली जर बघितलं तर ही आहे कपिलधारा आणि आम्ही असं किती फुटावर, 300 ते 400 मीटर अंतर फुटावर आम्ही आहोत वरती. ही आहे कपिलधारा, खालची आहे दूधधारा. अंधारही पडलेला आहे. इथला आश्रम फुल आहे बहुतेक ना, मंदिर आहे. तर चला पुढे निघतोय आम्ही आता. आम्ही कपिलधारांचं दर्शन घेऊन पुढे निघलेलो आहोत. कदाचित सकाळी आम्ही तिकडे जाऊ. तर इथे पूल लागलेला आहे, पुलाच्या पलीकडे आहे दक्षिण तट. त्याच्यामुळे परिक्रमावाल्यांनी नियमाचं उल्लंघन न करता आपल्या ह्याच दिशेने चालायचं. अमरकंटकमध्ये आलं कुठेही वेड्यासारखं भटकायचं नाही, कारण कधीही आपली परिक्रमा खंडित होऊ शकते. बघा आता इथे मैयाचं स्वरूप किती छोटं झालंय, वाटणारही नाहीये. इथे एकदम छोटस झालंय. क्या हुआ? आश्रम किधर है फिर? नर्मदे हर.
यही तो आश्रम है बाबा जी, यही। यहाँ से चलो। मीरा माई आहेत, त्यांचं आपण दर्शन घेणार आहोत, तर चला आपण त्यांच्या दर्शनासाठी जाऊयात। या ठिकाणी मीरा माई आहेत, त्यांचं दर्शन आपण घेतोय। नर्मदे हर, खूप मोठ्या संत आहेत या। नर्मदे हर। मीरामाईंचं दर्शन करून आम्ही पुढे निघतोय। इथे राहण्याची सोय नाहीये, सायंकाळ झालेली आहे, 6-7 वाजलेले आहेत, अंधार पडलेला आहे पूर्णपणे। अंधार पडलेला आहे आणि परिक्रमावासी आता बॅटरीचा उपयोग करून पुढच्या मार्गाकडे निघालेले आहेत। आहे आमच्याकडे मोबाईल आहे, टॉर्च दाखवायला। पूर्णपणे हे जंगल आहे आणि आता पुढे काहीच नाहीये। जंगलातून परिक्रमावासी अंधारातून चाललेले आहेत महाराजांच्या एका चुकीमुळे। 4:30 नंतर त्यांनी परिक्रमावासींना पुढे पाठवलेलं आहे। त्यांना माहित नसेल हे परिक्रमावासींना कितपत त्रासदायक आहे ते, कारण परिक्रमावासी दिवसभर दमतात, आश्रमात ते नुसते खायलाच येत नाही, तर बॉडीला रेस्ट भेटावी, आराम भेटावा याच्यासाठी येतात। परिक्रमावासींनी एवढंही त्यांना विनंती केली होती की आम्ही बाहेर पडतो, तरी थांबू दिलं नाही। त्यांच्यामुळे किती आता त्रास सहन करावा लागतो। हा अंधारातला जंगल आहे बघा सगळं। या अंधारातून निघल्यापासून जवळजवळ आम्ही 3 किलोमीटर पुढे चालत आलो। त्यानंतर आम्हाला हे इथे हॉटेल दिसलेले आहेत छोटे छोटे, पण विषय असा आहे की पलीकडे आहेत ते, आणि आता इथून पुढे जायचं आहे, पूर्ण जंगल आहे, त्याच्यामुळे इथे कुठेतरी स्टे करावा लागणार आहे आम्हाला, हॉटेल हॉल वगैरे काही बघून, कारण आता आम्ही आश्रमापर्यंत पोहोचू शकत नाही। आई गो, काय खाजवलं रे पांडुरंग, किडा काहीतरी। तू झोपले का, कोणी सामान ठेवले? हाय हाय हाय, भेटले आपले। हा आले, भेटलो बाबा काहीतरी। बाबा आम्हाला पडू दे म्हणा, खायला देऊ नको काय। हा बाकीचे कुठे आहेत आई? काय बोलली? पाठीमागं बघा कसा अंधार आहे, खतरनाक अंधार। महाराज तुम्ही हे बरोबर नाही केलं, परिक्रमावासींना बाहेर काढून दिलं ते, अशी चूक पुन्हा करू नका। आम्ही माहित होतं म्हणून आम्ही ऍडजस्ट करून घेतलं। रात्रीची वेळही झाली होती आणि ते ढाबावाले आहेत, यांनी परिक्रमावासींना थांबून घेतलेलं आहे। ढाबा आहे आणि ढाब्यामध्ये परिक्रमावासींना लावून घेतलेला आहे, पण बायांनी आल्या आल्या खुर्च्या बघितल्या नाही, काय नाही बघितलं, खुर्च्यांवरच डायरेक्ट कपडे वाळायला टाकलेले आहेत। नर्मदे नर्मदे हर, मैयाने डायरेक्ट ढाब्यामध्ये येऊन सोय केली। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर।